मारी कुणाला आळ्या मारी कुणाला लक्ष्म्या देवीला माता मरे गोबाईला संताला बाळ ब्रह्मचारीला संत शिरोमणी अण्णा बेगा महाराज अण्णाच्या चरणाला वंदन मी करून आळ्या मारी कुणाला आके मारी कुणाला तेरवाड गावाला धर्माच्या लेकाला मंगराया सीताला मंगराया सीताला माझ्या कुळ स्वामीला वनकाशी लिंगाला सुरवंतीच्या बाळाला मायेवाच्या बंधूला मायेवाच्या बंधूला कामाबाईच्या पतीला तान्या वीरू देवाला आलमतच्या गुरुला रेवणाच्या सीताला सीतमाळी गरायाला देवा पांडुरंगाला साऱ्या साधू संताला संताला संत बाळू मामाला चरण त्यांचं वंदून पाया त्यांच्या पडून माझ्या मरगाला जातो माझ्या वाट्याला अण्णा
बाजूला बाजूला लाटेसारख्या पुण्या या नगरीला लाटेसारख्या पुण्या या नगरीला आणि पुण्या उतराईत राईत खोतायाच्या गोळीला गोळीला आणि सुबाराव कोतया गुरुजी सुबाराव कोतया गुरुजी हिराबाई माऊली ना माऊली आणि कायल के में होते सवार चली रे मैं तो अपने साजन के धार चली रे काय झालं वस्ता त्या ठिकाणी त्या तेरवाड गावाला त्या ठिकाणी त्या पाटलांच्या घराण्याला अण्णा महाराजांचं पुण्यतिथी या ठिकाणी होय हे मोठं कार्यक्रम त्यांचं खरोखर मगाशी महाराज सांगितलं त्यांचं भाग्य मोठं आणि पाठीमागचं काहीतरी पुण्याचा साठा आहे म्हणून असलं कार्यक्रम घडते त्या ठिकाणी अण्णा महाराजांचं पुण्यतिथी करायचं म्हणजे साधं गोष्ट नाही या ठिकाणी कारण अण्णा महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या घराण्याला लाभलोय म्हणून हे सगळं घडलं या ठिकाणी मग आता आपण अण्णा महाराजांचं पुण्यतिथी त्यासाठी अण्णा महाराजांचं चरित्र अण्णा महाराजांचा जन्म कसा झाला अण्णा महाराज जगाच्या कल्याणासाठी संतांची होती या ठिकाणी ह्या संतांना स्वतःसाठी काय केलं नाही काय करायचं ते जगासाठी केल्या ठिकाणी म्हणून मी सांगतो जगाच्या कल्याणासाठी संतांची होती या ठिकाणी ह्या संतांचं जन्म कसं झालं ही कथा आपण गाऊन धावायचे या ठिकाणी त्याची सुरुवात कशी असायला या तरी जागाला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट सारख्या पुण्य नगरीमध्ये कोण राहत होत या ठिकाणी कोण लागलं उत्तराला खोतांच्या कुळीला त्यांचं पूर्वज जसं मसरगुप्पी गाव सोडून आलं होतं लाट गावाला त्या ठिकाणी खोतांच्या वंशज त्या ठिकाणी आणि त्याच वेळेला सुभराव खोत गुरुजी त्या ठिकाणी खोतांच्या कुळीमध्ये त्यांनी सुद्धा धनगर समाजामध्ये पूर्वी त्यांच्या सुद्धा बकरी होत्या या ठिकाणी सुभराव खोत गुरुजी हे सुद्धा शाळा शिकून गुरुजी झाले त्या ठिकाणी त्या काळात गुरुजी पहिल्यांदा झाले आपल्या धर्माचं मोठं अभिमान या ठिकाणी गुरुजी चांगले संस्कार होते या ठिकाणी पुढे त्या गुरुजींचं संसार कसं सुरू झालं या ठिकाणी काय लागलं उत्तराला सुभराव खोत गुरुजींची राणी कोण होती राहील त्या ठिकाणी जसं हिरा माऊलीनं त्या ठिकाणी त्या हिरा माऊलीचं आणि या सुभराव खोत गुरुजींचं संसार सुरू झालं त्या ठिकाणी पुढे काय लागलं उत्तर घडायला पूर्वी होय बादशाच्या काळामध्ये त्यांना बरं का जमीन 24 एकर मिळालं त्या ठिकाणी मिळालं लागलं होतं सुखाचं संसार करायला त्या ठिकाणी त्यांचं वडगिरीच्या माळावर शेत आहे पूर्वी कसं होतं माहितीये का पाऊस पडलं तर पीक यायचं पाऊस पडलं तर पीक येत नव्हतं या ठिकाणी असं कंडिशन होतं त्या जागेला सुभराव खोत गुरुजी शाळा शिकवण्यासाठी जात होतं त्यांचं संस्कार अतिशय चांगलं होतं या ठिकाणी हिराबाई माऊली ही जोडीची राणी होती या ठिकाणी कोंड्याचा मांडा करून लागली होती बिचारी संसार करायला त्या ठिकाणी आणि संसाराच्या मार्गात त्या ठिकाणी काय लागलं उत्तर घडायला जसं एवढ्याच वेळ एवढ्या त्या मला हिराबाई माऊली हिराबाई माऊली नित्याच्या नियमाला नित्या
संतोषी माता के तो आरती उतारो रे संतोषी माता के. काय झालं त्या ठिकाणी होय. हिराबाई माऊलीने ही मोठी पतिव्रता होती. पतीची सेवा नीतीच्या नेमाने करत होती या ठिकाणी. होय. पतीच्या आज्ञेशिवाय कुठलंही काम धंदा ती करत नव्हती या ठिकाणी. असं संसाराच्या मार्गात काय लागू ते घडायला. पतिव्रतेच सत्ता देवावर चालतंय. होय. मग ती पतिव्रता माऊली होती. नेमाने तुळशीची पूजा करत होती. कल्लेश्वर भगवानाला जात होते. बिरदेवाला जात होते या ठिकाणी. होय. तिचं नीतीचं क्रम होत आणि सेवा भक्ती मध्ये ते दंग होते या ठिकाणी. होय. दारात कोणी सुद्धा आलं तर त्याला भोजन वाढायचं अन्नदान करायचं त्या ठिकाणी. आणि दान धर्म लागली होती करायला. दान धर्म करण्याला तिचा हात वर होते या ठिकाणी. होय. दारात कोण सहज जर आलं तर जेवल्याशिवाय ती सोडत नव्हती. दुसऱ्यावर अतिशय प्रेम अतिशय भक्ती करत होती या ठिकाणी. असं नीतीचा क्रम चालू आला त्या तरी जगाला. ती सतवशील माऊली होती. होय. पतिव्रता माऊली होते. ह्या संसाराच्या मार्गात त्या ठिकाणी काय लागलं होती करायला. त्यांच्या पोटाला पहिली मुलगी अक्काताई नावाची जन्माला आली त्या ठिकाणी. होय. त्या मुलीचं जन्म झालं आणि संसार सुरू झालं त्या ठिकाणी. आणि एवढं बघा वेळेला, एवढ्या बघा टायमाला. आणि संसाराच्या बघा मार्गात, संसाराच्या बघा मार्गात. पतिव्रता माऊलीने त्याच वेळ बघा वेळेला, त्याच वेळ बघा टायमाला. आणि तिच्या वेळ घरे वाड्याला, तिच्या वेळ घरे वाड्याला. साधू संत येईत, साधू संत येईत, सत्व होत घेईत, सत्व होत घेईत. त्याच वेळ बघा वेळेला, त्याच वेळ बघा टायमाला. जसं हा. ह्या पतिव्रता माऊलीचं सत्व फार वाढत होते या ठिकाणी. होय. त्यावेळेला जिन्नू महाराज आणि जसं मारुती बुवा त्या ठिकाणी. होय. कारण लाटेला असू दे तेरवाडला असू दे त्यांचे कीर्तन सारखं असायचं या ठिकाणी. हा. जिन्नू महाराज आणि ह्या मारुती बुवानं फिरत फिरत बर का त्यांच्या वाड्याला जाणार त्या ठिकाणी. आणि काय लागलं होतं करायला. कारण त्या माऊलीचं सत्व फार वाढलं होतं. होय. कल्लेश्वर मंदिरामध्ये कीर्तन झाल्यानंतर तेव्हा दुपारच्या पाऱ्यात त्यांना आठवण आलं की त्या खोतांच्या घरला जात होते या ठिकाणी. होय. हिराबाई माऊलीला सांगत होत, हिराबाई माऊलीला बोलत होत, माऊली आम्हाला भुका लागल्या त्या ठिकाणी. होय. म्हणून ते साधू संत सुद्धा तिच्या वाड्याला येत होते या ठिकाणी. होय. कुठलाही संत आला तर अतिशय प्रेमानं भोजन वाढायचं. त्यांनी जीवन तृप्त होऊस तर तिला समाधान वाटत नव्हतं या ठिकाणी. होय. असं या माऊलीचं सत्व फार वाढत होतं या ठिकाणी. आणि पुढे काय लागलं होतं करायला. सुभराव खोत गुरुजी होय. त्या काळातला गुरुजी म्हणजे अतिशय संस्कार चांगलं घडवणारा गुरुजी होता या ठिकाणी. होय. वर गावाला शिकवायला जात होत ते गुरुजी त्या ठिकाणी. हा. ते गुरुजी पण भक्तिवान होता, सत्वशील होता या ठिकाणी. होय. सत्वशील असताना त्या ठिकाणी पुढे भावकीमध्ये काय झालं त्या ठिकाणी. काय लागलं होतं करायला. भावकीमध्ये
खोतांच्या भावकीत पलीकडच्या घरात मुलगा झाला त्या ठिकाणी. होय मुलगा झाला आणि या हिराबाई माऊलीला एकटीच मुलगी होती या ठिकाणी. आणि काय लागलं त्या घडायला जसं या शेजाऱ्यांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी बावकीमध्ये मुलगा झाला बरे का त्याच वेळेला. आणि काय लागलं उत्तर करायला त्या जागाला. मुलगा झाल्यानंतर होय शेजाऱ्यांच्या आया बाया सांगत होत्या या ठिकाणी. भावकी सुद्धा सांगत होत त्या हिराबाईला एवढं हे बाळ जन्मलंय, होय मुलगा झालाय, त्या मुलाला हे तिच्या हातात देऊ नकोस आणि तिला तोंड दावू नकोस या ठिकाणी. एवढं चर्चा लागलं उत्तर करायला. निंदा करत होत. होय निंदकाचे घर असावे शेजारी. होय ज्या ठिकाणी कष्ट असते, ज्या ठिकाणी भक्ती असते, तिथं पिटणारी लोक तिच्या पाठीमाग असतात. होय मग निंदकाचे घर असावे शेजारी. त्या शेजाऱ्यांच्या आया बाया निंदा करत होत्या हिराबाई माऊलीला त्या ठिकाणी. काय लागलं उत्तर बोलायला. कारण त्यांच्या पोटाला पहिली मुलगी तेवढीच होती, होय. मुलं तिला नव्हतं त्या ठिकाणी. होय हे गोष्ट तिच्या कानावर पडले त्या ठिकाणी. आणि विचार आली होती मना देण्याचं करायला. वाईट लागलं होतं वाटायला. गोष्ट लागलं काळजाला हो त्या ठिकाणी. होय हे गोष्ट कुणाला सांगावं, कुणाला बोलावं, गोष्ट लागलं काळजाला त्या ठिकाणी. आणि काय लागली होती करायला. एके दिवशी आपल्या पती भगवंताला सुबराव खोत गुरुजीला सांगत होती या ठिकाणी. होय काय सांगायचं महाराज, शेजाऱ्यांच्या आया बाया आपल्यावर निंदा करत्या त्या ठिकाणी. होय भावकीत मुलगा झाला, मला मोठं आनंद झालं, पण मलाच मूल जाऊ नये असं एकामेकाला बोलत्या त्या ठिकाणी. होय म्हणून तिला वाईट वाटत होत या ठिकाणी. आणि सुबराव खोत गुरुजी काय लागलं होतं बोलायला. जसं बरं का होतील त्या वेळेला बरं का समजूत लागला होता राणीचं काढायला बरं का त्याच वेळेला होय समजूत घातला त्या ठिकाणी. हा. आपलं काम आपण एवढं करायचं. देव कधी काय पावल सांगता येत नाही या ठिकाणी. होय. त्या देवावर एक आपण फक्त विश्वास ठेवायचं, निश्चित भक्ती करायचं त्या ठिकाणी. असं समजूत लागला होता करायला. एवढे जसं ऐकून बरं का त्याच वेळेला त्याचं बघाया वेळेला वे, त्याच बघा टायमाला वे. अरे पयाती वरता माऊलीला वे, पयाती वरता माऊलीला वे. आणि देव बघा पावला वे, देव बघा पावला वे. आणि तिच्या वेगळ्या स्वप्नात वे, तिच्या वेगळ्या स्वप्नात वे. दोन बघा पुरुष वे, दोन बघा पुरुष वे. पांढऱ्या शर्ट घातलेला वे, पांढऱ्या धोतर नेसलेला वे. जसं हा या मुलांच्या बद्दल ती शोक करत होते, मनाला खंत वाटत होते या ठिकाणी. वाईट लागलं होतं वाटायला. पण एके दिवशी देव तिच्या भक्तीला देव प्रसन्न झाला त्या ठिकाणी. होय प्रसन्न झाला म्हणजे काय झालं, ते एके दिवशी झोपली होती या ठिकाणी. होय झोपल्यानंतर तिला स्वप्न लागलं पडायला त्या ठिकाणी. स्वप्नामध्ये काय लागलं होतं दिसायला. तिला स्वप्न असं पडलं, होय दोन पुरुष तिच्या स्वप्नामध्ये आले त्या ठिकाणी. होय एक पांढरं शर्ट घातलेला, पांढरं धोतर नेसलेला, पांढरे टोपी घातलेला एक पुरुष तिला दिसला त्या ठिकाणी. आणि विभूती पट्टा वाजलेला पुरुष लागला होता दिसायला. दुसरा पुरुष कसं दिसला या ठिकाणी, कसं लागलं होतं दिसायला. धोतर नेसलेला, पिवळं शर्ट घातलेला, फेटा बांधलेला आणि कप्पाळ्याला भंडारा लावलेला दोन पुरुष तिला दिसलं त्या ठिकाणी. होय आणि दोन पुरुष दिसलं आणि दोघांच्या एकामेकाला काय बोलत होतं या ठिकाणी. काय लागलं होतं बोलायला. स्वप्नात येऊन सांगत होतं, होय हे घर आपलं आहे, ह्या घराच्या भोवतीने भिंती आपण बांधल्या पाहिजे त्या ठिकाणी. होय घर आपलं आहे, भिंत बांधलं पाहिजे, हे दोघ जण बोलत होते या ठिकाणी. होय हे बोलत असताना स्वप्नामध्ये
ही गोष्ट तिनं ऐकून घेतली त्या ठिकाणी. आणि काय लागली होती बघ करायला. त्यांनी स्वप्नात भिंत बांधायचं एवढं म्हणलं होय. आणि ते दोन पुरुष गेले त्या ठिकाणी. आणि हडबडून जागा लागली होती उयाला. हडबडून जागे झाली. होय. आपल्या पती भगवंताला सुभराव खोत गुरुजीला उठवले त्या ठिकाणी. काय लागली होती बोलायला. उठून लागली होती सांगायला. होय. काय सांगायचं ना तुम्हाला या ठिकाणी. मला स्वप्न पडलं त्या ठिकाणी. होय. माझ्या स्वप्नामध्ये दोन पुरुष आलत आणि या घराचं भिंती बांधल्या पाहिजे या ठिकाणी. एवढं स्वप्नात दृष्टांत लागलं होतं द्यायला. एवढं दृष्टांत झालंय. होय. एवढं स्वप्नात सांगितल्या त्या ठिकाणी. हा. त्यावेळेला सुभराव खोत गुरुजी आपल्या राणीचं समजूत लागला होता कसं घालायला त्या ठिकाणी. काय लागलं होतं बोलायला. राणी होय. मुला बाळाबद्दल तू शोक करतीस त्या ठिकाणी. तुझ्या मनात ध्यानात उठलं सुटलं की ते येते. तू त्याच्याबद्दल शोक करू नकोस या ठिकाणी. होय. चिंता करू नकोस, काळजी करू नकोस. तू निवांत राहा या ठिकाणी. असं समजूत लागलं होतं करायला. असं समजूत घालत असताना होय. सुभराव खोत गुरुजी पण हुशार होते. हा. कारण दृष्टांत पडलेलं त्यांना असं वाटलं पांढरे शर्ट घातलेला, पांढरं धोतर नेसलेला आणि युवतीचं पट्ट वडलेला तो कल्लेश्वर भगवान असावं या ठिकाणी. होय. धोतर नेसलेला, पिवळा शर्ट घातलेला, खांद्यावर कांबळा आणि फेटा असलेला हा बिरदेवा सारखा असावं या ठिकाणी. असं लागलं होतं समजूत काढायला. असं सुभराव खोत गुरुजीने समजूत काढले त्या ठिकाणी. होय. समजूत काढल्यानंतर काय लागलं होतं करायला. संसाराच्या मार्गात त्या ठिकाणी हा. संसाराच्या मार्गामध्ये लागलं होतं दिवस काढायला त्या ठिकाणी. आणि पुढे काय लागलं होतं घडायला. दिवस काढत असताना तिच्या भक्तीला देव प्रसन्न झाला त्या ठिकाणी. होय. आणि त्याचा बघा आता वेळेला त्याच्या बघाचा वेळ टाईमाला पतिव्रता माझ्या या मावलीला, पतिव्रता माझ्या वेळ मावलीला. देवाना अवतार धरला, देवाना अवतार धरला. देवा देता पतिव्रता माझ्या या मावलीला, ओतैया बघावं राहिली. पतिव्रता माझ्या या मावलीला, ओतीशी त्या राहिली. दिवसाया होत्या लोटत्या, महिने होत्या बऱ्यात्या. दिवसाया होत्या लोटत्या, महिने होत्या बऱ्यात्या. नव बघा महिने भरला, नव बघा दिवस भरला. त्याच्या या बघा या वेळेला मावलीच्या पोटाला. आणि रघुपती राघव राजाराम, पतीचं पावन सीताराम. ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान. काय झालं त्या ठिकाणी. हा. जसं त्या पतिव्रता माऊलीला दिवस गेलं त्या ठिकाणी. दिवसा पाठीमागे दिवस लोटत होत, महिन्या पाठीमागे महिने लोटत होत या ठिकाणी. होय. महिने लोटत असताना 9 महिने 9 दिवस भरले त्या ठिकाणी. होय. पहिल्यांदा मुलगा जन्माला आला त्या ठिकाणी. आणि नाव काय लागलं होतं ठेवायला. कल्लेश्वर असावा म्हणून त्याचं नाव त्याचं नाव कल्लाप्पा असं नाव ठेवलं त्या ठिकाणी. होय.
कल्लापाला दिवस वाढत होते या ठिकाणी. आणि पुढे काय लागलं होतं करायला हे दोन बाळ सुखानं वाढत होते या ठिकाणी. होय दोन बाळ म्हणजे अक्काताई आणि ह्यो असणारा कल्लाप्पा त्या ठिकाणी. आणि दोन्ही बाळा लागलं होतं वाढायला. सुखाचं संसार सुरू होते या ठिकाणी. होय सुखाचं संसार सुरू असताना लागलं होतं प्रकार कुठलं घडायला त्या ठिकाणी. काय लागलं होतं करायला जसं ह्या संसारात देव तिंच परीक्षा घेत होता या ठिकाणी. होय परीक्षा कसं घेत होता माहित आहे काय? काय लागलं होतं करायला साक्षात दत्त महाराजानं काय केलं त्या ठिकाणी? काय लागलं होतं करायला एक साधूचं रूप घेतला त्या ठिकाणी. होय भगवी कपडे अंगाला घातला आणि जसं रुद्राक्षाच्या माळा हातामध्ये त्रिशूळ त्या ठिकाणी. हा, महाराजांच्या रूपात त्या ठिकाणी. काय लागलं होतं करायला त्या सुंदरा माऊलीचं सातो परीक्षा बघण्यासाठी महाराज आलं होतं त्यांच्या घर वाड्याला त्या ठिकाणी. आणि काय लागलं होतं करायला गावामध्ये फिरत फिरत भिक्षा मागत मागत शेवट गावाच्या बाहेर ह्या खोतांच्या घराला तो देव आला त्या ठिकाणी. आणि दारासमोर राहून काय लागलं होतं बोलायला माई भिक्षा वाढ माझ्या पदराला या ठिकाणी. होय त्या महाराजानं भिक्षा मागत होता या ठिकाणी. आणि हिराबाई माऊली काय लागली होती करायला हिराबाई माऊलीनं होय कोणी साधू संत दारात आलं तर तिला मोठं आदर्श वाटायचं. मोठं आदर्श ते करत होती या ठिकाणी. होय त्या साधूला जसं ती बघितली सुपामध्ये ज्वारी घेतली त्या ठिकाणी. आणि काय लागली होती करायला त्या महाराजांना दान धर्म करत होती या ठिकाणी. होय महाराजाला जेवण्यासाठी विनंती केली, आग्रह केली त्या ठिकाणी. होय आग्रह केल्यानंतर पंच पक्वानाचं भोजन त्या महाराजांना भोजन वाढली त्या ठिकाणी. आणि काय लागली होती की बोलायला भोजन वाढले, होय महाराज उभा राहिले त्या ठिकाणी. होय उभा राहिलं आणि महाराज एक पैसे ढबू पैसे महाराज मागितले त्या ठिकाणी. आणि हिराबाई माऊली काय लागली होती करायला महाराजांना आता भिक्षा वाटले, भोजन वाढले. महाराजांचे इच्छा आहे पैसे मागत्यात तर त्या काळातलं एक ढब्बू पैसे काढून दिले त्या ठिकाणी. आणि महाराज काय लागलं होतं करायला ते ढब्बू पैसे घेतलं होय आणि महाराज दोन पुड्या बांधलं. हा काय केलं? एका पुडीत जारी घातलं आणि एक पुडी बांधलं. होय दुसऱ्या पुडीमध्ये ते पैसे घेतलं आणि त्याचं पुडी बांधलं त्या ठिकाणी. आणि पुढे काय लागलं होतं करायला त्या हिराबाई समोर त्या भिंतीच्या कडेला त्या पुड्या टाकल्या त्या ठिकाणी. आणि मंत्र लागलं होतं बोलायला मंत्र बोलत होत. होय मंत्र बोलल्यानंतर ते दोन्ही एकामेकाला पुड्या चिकटल्या. होय पुढे लागलं होतं चालायला पुडी जसं चिकटल्या होय आणि जसं बारीक असं जसं मुंग्या चालत्यात होय त्या मुंग्यासारखं त्या पुड्या दोन्ही एकत्र येऊन पुढे येत होते या ठिकाणी. आणि हिराबाई माऊली नेत्राने राहिली होती बघायला मोठं तिला चमत्कार दिसलं या ठिकाणी. होय त्या साधूचं तिनं दर्शन केली त्या ठिकाणी. भगवंता हे काय आहे? सारे तुझं खेळ आहे. तुझ्याशिवाय जगात एक पान सुद्धा हलत नाही या ठिकाणी. होय देवावर तिचं निश्चिम भक्ती होत. साधू संतांचं मोठं सेवा करत होती या ठिकाणी. होय साधू संतांचं सेवा करत असताना ह्यो साधू असणारा काय बोलतोय त्या ठिकाणी. काय लागलं होतं बोलायला त्यांच्या पुढे तिथे उकरुंडा होत आणि आता जे झाड आहे का नाही तिथे ते झाड उगवलेलं होतं या ठिकाणी. आणि साधू काय लागलं होतं बोलायला असणारा ते साधू बोलतोय हे झाड तोडू नका. ह्या झाडाचं पूजा करा. ह्या झाडापासून येथे एक मोठं वट वृक्ष उगवणार आहे या ठिकाणी. होय एका मोठ्या संतांचा अवतार इथं होणार आहे. संत जन्माला येणार आहे. हे झाड तुम्ही तोडू नका. ह्या झाडाचं तुम्ही सेवा करा या ठिकाणी. एवढं साधू लागलं होतं बोलायला त्या साधून एवढं सांगितलं हा. आणि साक्षात दत्त महाराज ते साधू होत. ते होय. साधू सांगितलं आणि ते निघून गेलं त्या ठिकाणी. पुढे काय लागलं होतं करायला पुढे या संसाराच्या मार्गात त्या ठिकाणी त्याचं बघा वेळाला वेळाला वेळ त्याचं बघा तैमाला तैमाला वेळ आणि संसाराच्या मार्गात वेळ. संसाराच्या मार्गात वेळ.
अंतरी त्या गोष्ट बघा आणि त्याचं बघा वेळेला वेळ लावल्या मारुती या बुवान बुवान जिन्नू बघा महाराज महाराज जिन्नू बघा महाराज महाराज हिराबाई माऊलीला माऊलीला भेटण्यासाठी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अब्दुलात गाव अण्णा महाराजांचा मुलगात हे असणारा साधू त्या माऊलीला आशीर्वाद दिला आणि तो साधू निघून गेला त्या ठिकाणी होय हे अंतरी गोष्ट कळालं होतं ह्या जिन्नू महाराजाला आणि त्या मारुती बुवाला त्या ठिकाणी दोघ जण मिळून विचार लागला होतं करायला जसं होय फिरत फिरत कल्लेश्वर मंदिरात आलं त्या ठिकाणी होय आणि कल्लेश्वर मंदिरामध्ये कल्लेश्वराचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी होय दुपारचा 12 वाजलेलं होता या ठिकाणी आता भोजन करण्यासाठी त्या हिरा माऊलीचं सत्व बघण्यासाठी ते दोन साधू पायी चालत चालत गावाच्या बाहेर आले त्या ठिकाणी आणि काय लागलं होतं करायला त्या माऊलीच्या वाड्याला आलं माई भिक्षा वाढावं आमच्या पदराला या ठिकाणी होय हिराबाई माऊलीनं जिन्नू महाराजाला आणि त्या मारुती भवाना वंदन करून सांगत होती या ठिकाणी काय लागली होती बोलायला वाळी भिक्षा घेऊ नका तुम्ही भोजन करून जावं असं सांगत होती या ठिकाणी होय आनंदाच्या भरात तिनं पंच पक्वानाचं भोजन तयार केले आणि त्या दोन साधूंना भोजन वाटले त्या ठिकाणी आणि दोन्ही साधू जेवण लागलं होतं करायला काल एक साधू येऊन गेलाय होय तो काय चमत्कार दाखवून दिला या ठिकाणी होय काय चमत्कार दाखवून दिला म्हणल्यानंतर गोष्ट लागलं तिच्या काळजाला त्या ठिकाणी आणि काय लागली होती बोलायला काल ते महाराज मला साक्षात्कार करून असं एक चमत्कार दाखवून गेलं तुम्हाला कसं कळालं तिला आश्चर्य वाटलं हिराबाई माऊलीला त्या ठिकाणी आणि काय लागली होती बोलायला जसं त्या असणाऱ्या साधूना मारुती बुवाना आणि त्या जिन्नू महाराजांना भोजन वाढली त्या ठिकाणी होय जसं भोजन केलं आणि जिन्नू महाराज काय करत होते या ठिकाणी होय त्यांच्या झोळीमध्ये कायम साप असायचं होय ते साप हिरा माऊलीला दाखवत होते या ठिकाणी होय हिरा माऊलीनं सापाला बघून ती भीत होती या ठिकाणी होय त्या साधून ते चमत्कार दाखवला आणि हे असणारे जिन्नू महाराज आणि या मारुती बुवानं काय करतात काय लागलं होतं करायला साप घेऊन संघ साप घेऊन फिरत्या त्या ठिकाणी होय हे कसलं संत साधू असतील या ठिकाणी धन्य धन्य वाटलं हिरा भाऊलीच्या मनाला जसं धन्य धन्य वाटलं या ठिकाणी होय. त्या साधूंचं दर्शन केले ते सुद्धा साधू त्या माऊलीला आशीर्वाद दिला या ठिकाणी आणि पुढे काय लागलं होतं करायला तिथे एक अवतार पुरुष एक मोठा संत जन्माला येणार त्या ठिकाणी होय हे त्यांना सुद्धा कळालेलं होतं या ठिकाणी होय. या संसाराच्या मार्गात त्या ठिकाणी काय लागलं होतं करायला जसं देव प्रसन्न झाला तिच्या भक्तीला त्या ठिकाणी होय काय झालं देव देता झाला त्या ठिकाणी आणि आशीर्वाद लागलं होतं द्यायला आशीर्वाद देऊन ते दोन साधू गेले त्या ठिकाणी होय इकडे सुभराव खोत गुरुजीचं आणि या हिरा माऊलीचं सुखाचं संसार सुरू झालं त्या ठिकाणी संसाराच्या मार्गात संसाराच्या मार्गात देवाला झाला देवाचा झाला
धनगेला तारखेला आणि धनगरायाच्या या कुळाला धनगराच्या कुळाला आणि हिराबाई माऊलीच्या पोटाला हिराबाई माऊलीच्या पोटाला देवायाने अवतार धरला देवायाने अवतार धरला जसं ह्या पतिवर्ता माऊलीला त्या ठिकाणी होय जसं देव प्रसन्न झाला त्या ठिकाणी जसं ती पोटीशी राहिली त्या ठिकाणी आणि महिने लागले होते बाळाला दिवसा पाठीमागे दिवस लोटत होत महिन्या पाठीमागे महिने लोटत होत या ठिकाणी होय महिने लोटत असताना पुढे लागलं होतं प्रकार कुठलं घडायला त्या ठिकाणी काय लागलं होतं गळाला 1 महिने झालं 2 महिने झालं त्या ठिकाणी असं 5 महिने लागले होते भरायला 5 महिने झालं 6 महिने झालं होय. 7 महिने झालं त्या ठिकाणी आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण लागले होते भरायला जसं 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर 1933 सालाला त्या ठिकाणी आणि जून महिन्याला जून महिन्यात होय 9 तारखेला त्या ठिकाणी होय होय या धनगराच्या कुळामध्ये ह्या हिराबाई माऊलीच्या पोटाला हिरा जन्माला आला त्या ठिकाणी आणि हिराबाई माऊली परशुद लागली होती उयाला जसं प्रसूत झाली त्या ठिकाणी होय होय प्रसूत झाल्यानंतर मोठा आनंद झालं ह्या हिराबाई माऊलीला त्या ठिकाणी होय सुभराव खोत गुरुजीला मोठा आनंद झाले त्या ठिकाणी आणि बाळाचा जन्म लागला होता उयाला एका चांगल्या नक्षत्रावरती ह्या बाळाचं जन्म झालं त्या ठिकाणी होय सुभराव खोत गुरुजीला मोठं आनंद झालं त्या ठिकाणी हा आनंद झाल्यानंतर 1 दिवस झालं 2 दिवस झालं त्या बाळाचं 5व्या दिवसाला 5वी पूजन केलं त्या ठिकाणी 6व्या दिवसाला सामोळी लागलं होती करायला 7व्या दिवसाला 7 मुळी 8व्या दिवसाला 8 चढायला 9व्या दिवसाला नाणी पूजलं त्या ठिकाणी आणि 10व्या दिवशी दाबोळी लागलं होतं करायला 11व्या दिवशी होय 11वी केलं त्या ठिकाणी होय 12व्या दिवशी त्या खोतांच्या घराण्याला सोन्याचं पाळणा बांधलं त्या ठिकाणी त्याला रेशमी दोरा लागलं होतं बांधायला सुभराव खोत गुरुजीनं गावाला सारं आमंत्रण दिलं होतं या ठिकाणी अन्नदान ठेवलं होतं वस्त्रदान ठेवलेलं होतं या ठिकाणी होय निर्मळ मनाचा माणूस होता तो गावाला निमंत्रण दिला त्या ठिकाणी आणि काय लागलं होतं करायला बारशाचा आरास त्या ठिकाणी होय शेजाऱ्यांच्या आया बाया ज्या नावं ठेवल्या होत्या त्या सुद्धा हळदी कुंकवाचं ताट घेऊन पुढे आल्या होत्या बारशाला निंदकाचे घर असावे शेजारी होय कष्टाला देव लवकर पावत नाही पण आपण आपलं सत्व सोडायचं नाही आपलं धर्म आपण सोडायचं नाही नक्की त्याच दिवस चांगलं सोन्याचं दिवस येत्या त्या ठिकाणी होय मग जसं हळदी कुंकवाचं ताट घेऊन शेजाऱ्यांच्या आया बाया आलेल्या होत्या त्या ठिकाणी आणि काय लागलं होतं करायला आवडीनं त्या बाळाचं नाव अण्णा असं ठेवलं त्या ठिकाणी आणि पाण्यामध्ये बाळाला लागलं होतं घालायला अण्णा असं त्या पाण्यात नाव ठेवलं होय कुरु म्हणून बरं का सुंटवडा वाटलं घोऱ्या वाटलं त्या ठिकाणी होय अण्णा असं नाव ठेवल्यानंतर मोठा आनंद झालं ह्या सुभराव खोत गुरुजीला ह्या हिरा माऊलीला मोठा आनंद झालं त्या ठिकाणी होय आणि पूर्वीच्या माऊल्या पाळणा कसं गात होत्या या ठिकाणी कसं लागलं होतं घालायला पूर्वीच्या माऊल्या पण पाळणा गात होत्या होय आणि आताच्या माऊल्या पण पाळणा गात्यात होय तर पाळणा गात्यात का एक एक झोपाय जातात कोणाला गात्यात हा मग काय होतंय पूर्वीच्या माऊल्या कसं पाळणा गात होत्या या ठिकाणी कसं लागलं होतं घालायला कसं गात होतं धनगरानं राखल मेंढी कुणाब्यानं बांधला पेंडी बाळाला झोका देतो पाळणा रंगीत ताण्याला झोका देतो पाळणा रंगीत आणि साईना संगीत बाळाला झोका देतो हलत डुलत ताण्याला
अण्णा महाराजांचं जन्म झालं लाट सारख्या पुण्य नगरीला त्या ठिकाणी होय भक्तीचा सूर्य उगवला अब्दुल लाटेला त्या ठिकाणी हा. आणि ज्ञानाचं प्रकाश पडलं साऱ्या जगाला त्या ठिकाणी होय अण्णा महाराज जसं जन्माला आल्यानंतर बाळाला पाण्यात घालत्या तर त्या बाळाच्या पायात साक्षात लक्ष्मी होती या ठिकाणी होय जसं बारसं होऊन 2 दिवस झाल्यानंतर त्यांच्या वडिलाला प्रमोशन मिळालं म्हणजे वरचा हुद्दा मिळालं ते लाटेला बदली करून मराठी शाळेत आले त्या ठिकाणी होय हे अण्णांचं पायगुण त्यांचं 24 एकर शेती बागायत नव्हतं जिरायत होतं विहीर काढत होतं तर लगे हिरीला पाणी लागलं त्या ठिकाणी होय सुभराव खोत गुरुजी कष्टाळू माणूस होता इकडं शाळेत जाऊन शाळा पण शिकवायचं इकडं काबाड कष्ट पण करायचं या ठिकाणी होय करायचं म्हणजे असं तसं नव्हं मोठं बंडी होतं बंडीमध्ये आता कुणाला काय कळणार नाही 4 घागरी घातल्यानंतर 1 बंडी भरते तसलं बंडी घ्यायचं आणि आपल्या शेतामध्ये आंब्याचं झाड आधी लावलं त्या ठिकाणी होय अण्णा महाराजांचं मोठं पुती पुण्य आहे बघा आंब्याचं बाग केलं आणि बंडी घागर कुणाला उचलत नव्हतं त्यांनी स्वतः विहिरीतलं पाणी काढून आधी वटवृक्ष म्हणजे मोठं झाड लावलं त्या ठिकाणी आता सध्या झाड आहेत ते झाड बघायला मिळतात होय अण्णा महाराजांचं कौतुक किती करावं तेवढं थोडा या ठिकाणी मी अनेक संत जगामध्ये बघितलो अनेक साधू बघितलो पण अण्णा महाराज सारखा संत जगातच कोण नाही असं मी वर हात करून सांगतो होय कारण त्यांनी काय केलं स्वतःसाठी काही केलं नाही अण्णा महाराज काय केलं जगासाठी केलं जगाच्या कल्याणासाठी संतांची होती या ठिकाणी होय संत काय करतात तर जगाचं कल्याण करतात एक उदाहरण सांगायचं असतात हा संत असावं तर कसा असावा त्या ठिकाणी कसं कसा असावा कसं असावा निरंतर असावा होय निरंतर म्हणजे ह्या झाडासारखा असावा होय झाडासारखं म्हणजे कसं संतांचं मन झाडासारखं असायला पाहिजे झाडासारखं असा पाहिजे होय ते झाड निरंतर म्हणजे कसं आहे हो कसं आहे आता हिवाळा आहे होय ते थंडी लागते म्हणून कोणाला बोलतोय कसं बोलणार पुढे उन्हाळा येतोय हा ऊन लागतंय म्हणून ते कुणाला बोलतोय काय बोलणार नाही स्वतः ते ऊन खाते तुम्हाला सावली देते होय स्वतः ऊन खाते तुम्हाला फुलं आणि फळं देते होय पुढे पावसाळा येते हा ते कुणाला बोलतोय काय कसं सगळं बोलणार? ऋतू त्याला सारखंच असतात होय. अण्णा महाराज त्या झाडाप्रमाणे त्यांचं मन होतं कोणी कसं येऊ दे त्यांना अंगारा द्यायचं साखर प्रसाद द्यायचं होय कोणी कसं आलं तर त्यांना चांगलंच आशीर्वाद आणि चांगलं धडा शिकवत होतं या ठिकाणी होय. चांगलं संस्कार चांगले विचार आणि स्वतःसाठी त्यांनी काय सुद्धा केलं नाही या ठिकाणी होय मी एक साधू बघतो युट्यूबला पण बघायला आहेत ते साधू पण ते युट्यूब पेक्षा मी स्वतः फेटा बांधायचा माझ्याकडे कला आहे मोठं कार्यक्रम असले की मला म्हणजे फेटा बांधायला सांगतात होय ते साधू काय करतात आतल्या बाजूला हे मी स्वतः बघितलेलं आहे होय त्यांचा अंगठ्या त्यांचं इस्त्री मारायला किती माणसं आहेत होय. त्यांना हात पाय दाबायला किती माणसं आहेत वजन करून पैसे घेतात वजन करून पैसे घेतात होय अण्णा महाराज एक पैशाला कधी हात लावलं नाही या ठिकाणी होय कोण काय मागितलं तर त्यांना दिल्यात त्यांनी हा त्यांनी प्रसाद दिले की त्या भक्तांचं चांगलं झालंय होय असा अण्णा महाराज स्वतःसाठी काय केलं नाही हे काय केलं जगासाठी केलं या ठिकाणी होय. म्हणून मी म्हणतो जगाच्या कल्याणासाठी संतांची होती संत असावं तर कसा असावा निरंतर या होय. झाडासारखा संत असावं तर अण्णा महाराजासारखा संत असावा या ठिकाणी होय त्या संतांचं मला अनेक उदाहरण सांगायचं आहे काय माहित आहे काय हा परवा म्हणजे मागिंदे राजू महाराज आणि महादेव महाराज एक मला उदाहरण सांगितलं या ठिकाणी काय लागलं होतं सांगायला बोलता बोलता विषय निघलं हा अण्णा महाराज त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं काय सांगितलं होतं पंढरपुरात ज्ञानेश्वर महाराज सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव एका भिंतीवर बसलं तर एका भिंतीवर बसलेलं होतं या ठिकाणी होय आणि ह्या ज्ञानेश्वर महाराजाला भेटण्यासाठी चांगदेव महाराज कसे येत होतं माहित आहे काय वाघावर नाही येत होता वाघावरनं होय हातामध्ये सापाचं चाबूक घेऊन होय. वाघावर बसून ह्यो कसला ज्ञानेश्वर महाराज आहे
त्याला भेटण्यासाठी चांगदेव महाराज येत होते या ठिकाणी. होय चांगदेव महाराज वाघावरनं येत असताना हे ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवत होत. होय ते सारं पंढरपूर गाव बघत होत. होय ते भिंत चालत होत. तो भिंत चालवणारा दुसरा कोण नसून त्या भिंतीवर मी होतो असं अण्णा महाराज सांगितलं. होय हे आधी जर आम्हाला कळावं तर त्या संताला मी सोडलं असतं काय. कसं सोडणार? गडबडीनं आमच्या संसाराचं कोडसळ जायचं. देवाचं अण्णा- रूप कोणाला कळत नाही. देवाचं रूप कोणाला कळत नाही. होय अण्णा महाराज साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचं अवतार हे मी स्वतः वर हात करून सांगतो. होय. कारण त्यांचं आचरण तसंच होतं. कसं ज्ञानेश्वर महाराज होतं तसंच त्यांचं आचरण होतं या ठिकाणी. होय कधी इस्त्री मारलेले कपडे घातले नाहीत, कधी अंगठी घातलं नाहीत, कुठल्या भक्ताकडं दक्षिणा घेतलं नाही त्या ठिकाणी. होय आणि एक मी उदाहरण सांगतो स्वतः आमच्या घरात घडलेलं. आमचा चुलता सगळ्या देवाला सोनं केला. होय अण्णा महाराजाला कसं सोनं सोडायचं म्हणून अण्णा महाराजासाठी एक अंगठी केलं. होय अंगठी केलं आणि अण्णा महाराजांना देत होत. होय मला काय करायचं म्हणलं हे सगळं. हा अण्णा महाराज आमचा चुलता अंगठी द्यायला गेलं तर अंगठी घेतलं नाही त्या ठिकाणी. होय घेतलं नाही म्हणून काय केलं त्यांनी तिथंच ते अंगठी ठेवलं, देवाऱ्यावर ठेवलं. देवाऱ्यावर ठेवलं आणि दर्शन घेतलं, पुड्या घेतलं, साखर घेतलं, निघून गेलं. हा अण्णा महाराज ते उचललं आणि एका कपाटात ठेवलं. होय आणि परत 3 वर्षानं ज्या वेळेला त्यांनी कपाटाचं किल्ली काढत होतं त्यावेळेला आमचा चुलता गेला. हा आणि त्या चुलत्याला काय म्हणलं अण्णा महाराज, होय नारायण ते तुझं अंगठी आहे. तुझं अंगठी तिथंच आहे बघ. होय म्हणजे स्वतः त्यांनी हात सुद्धा लावला नाही. तिथं अंगठ्या किती पडल्यात, पैसे किती पडल्यात त्याला हे हिशेब नाही. हिशेब नाही, ते बघितलं नाही. होय अण्णा महाराज फक्त पोथी पुराण वाचायचं आणि जगाचं कल्याण करायचं. ज्ञानेश्वर महाराज सारखं त्यांचं काम झालं. म्हणून मी म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांचं, अण्णा महाराजांचं अवतार त्या ठिकाणी. होय मग पुढे सत्य संग तुझा गडला महाराज हो तुम्हावरी जीव जडला. सत्य संग तुझा गडला महाराज हो तुम्हावरी जीव जडला. सत्य संग तुझा गडला महाराज हो तुम्हावरी जीव जडला. सत्य संग तुझा गडला अण्णा महाराज हो तुम्हावरी जीव जडला. देवा तुझी पांढर इंदराचा दरबार तुझ्या दर्शनासाठी मन माझं आतुर. जास्त तुझा मला लागला अण्णा महाराज हो तुम्हावरी जीव जडला. ध्यास तुझा मला लागला अण्णा महाराज हो तुम्हावरी जीव जडला. तुझा मला लागला अण्णा महाराज हो तुम्हावरी जीव जडला. ध्यास तुझा मला लागला अण्णा महाराज हो तुम्हावरी जीव जडला. सुखात ठेव देवा माझी काया रात्रंदिन तुझे गुण गाया. छंद माझ जाऊ दे कडला अण्णा महाराज हो तुम्हावरी जीव जडला. छंद माझ जाऊ दे कडला अण्णा महाराज हो तुम्हावरी जीव जडला.
तुम्हावरी जीव जडला पाया खाली गाडला अण्णा महाराज तुम्हावरी जीव जडला अण्णा पाया खाली गाडला अण्णा महाराज तुम्हावरी जीव जडला कार्यक्रम सुरू काय नाही करूया म्हणजे तुम्हाला कंटाळा आला असेल तर नको पुढे करा म्हणलं करत नाही ते कसं आहे रोजचं कार्यक्रम सुरू आहे रोज कीर्तन भजन तुमचं सप्ताह सुरू आहे कंटाळा असेल तर एक संदेश बैल नर जन्माचे धरून या सत्यसंग आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग 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 पती झाला मान आला भेटाई भगवान उभे केले पांडुरंगाला या भक्त पुंडलिकान पंढरी नगरी वसली तिथे भूमिका बुडवून आई बापाची सेवा केलं भेटल पांडुरंग आई बापाची सेवा केलं भेटल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटल पांडुरंग ह्या कलियुगात होय ह्या कॅम्प्युटर सारख्या युगात आई बापाची सेवा करतो तो भाग्यवान ठरतो या ठिकाणी होय आता आई वडिलांचं सेवा किती जण करते त्यात मग हा ह्या कलियुगात प्रथमतः भक्त पुंडलिकानं आई बापाची सेवा निष्ठावंत केला त्या ठिकाणी होय त्या वाळवंटी तीरामध्ये त्या दिंडेरी वनात बसून रात्र आणि दिवस आई बापाची सेवा या भक्त पुंडलिकानं केलं त्या ठिकाणी होय. भक्त पुंडलिकानं सेवा भक्ती केल्यानंतर 12 वर्षे ह्या पुंडलिकाचं फार भक्ती वाढलं त्या ठिकाणी आणि कोणाला नव्हतं कुणाला पडायला ओढ पडलं या श्रीकृष्ण भगवंताला होय असणारा श्रीकृष्ण भगवंत या द्वारकेत बसून या श्रीकृष्णानं काय विचार केला त्या ठिकाणी काय लागलं होतं करायला आता आपण हे 8वा अवतार सोडलं पाहिजे होय कलियुगात एक भक्तीचा महिमा दाखवण्यासाठी देव पांडुरंग नावाने प्रगट झाला त्या ठिकाणी आणि निघून आला होता दिंडी वनाला त्या वाळवंटी तीरामध्ये होय त्या दिंडेरी वनात ज्या ठिकाणी भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता त्याच्या पाठीमागे देव पांडुरंग नावाने प्रगट झाला त्या ठिकाणी आणि देवानं काय लागलं होतं करायला देवानं विचार केला होय तो पुंडलिक किती निष्ठावंत सेवा भक्ती करतोय या पांडुरंगाला या पुंडलिकाचं परीक्षा बघायचं होतं होय म्हणून तो देव पांडुरंगाचं रूप सुद्धा सोडून दिला होय एक भुयारीचा किडा झाला आणि या पुंडलिकाचं मांडी फाडून त्याच्या शरीरात आत गेला आणि अंग सारा लागला होता खेळायला अंग सारे एक भुयारीचा किडा होऊन खेळत होता होय किती निष्ठावंत सेवा भक्ती करतोय ते बघायचं होतं होय ह्या पांडुरंगाला त्या ठिकाणी होय पांडुरंगाला बघायचं होतं मग तो पुंडलिकानं भक्त पुंडलिकानं काय केला काय करतोय सत्वाला ढळायचं नाही म्हणला होय आई वडिलांचं सेवा मोडायचं नाही हा. आणि आलेल्या भगवंताला सोडायचं नाही म्हणला काय लागलं होतं करायला
त्या पुंडलिकानं पाण्यात बसून हात घालतोय तर त्याला एक वीट घावलं त्या ठिकाणी. आणि वीट हातामध्ये घालून पाठीमागे लागला होता फेकायला. ते वीट पाठीमागे फेकल्यानंतर होय त्या पांडुरंगाला बोलतोय, देवा भगवंता पांडुरंगा, हा. या विटेवरती तुम्ही 28 युग उभा राहिलं पाहिजे. असं देवाला लागला होतं बोलायला. 28 युग उभा राहायला पाहिजे म्हणल्यानंतर होय. देव पांडुरंग या भक्त पुंडलिकाचं ऐकून विटेवर देव उभा राहिला त्या ठिकाणी. होय विटेवर उभा राहिला म्हणून त्याचं नाव विठ्ठल पडलं. मूळ नाव त्याचं पांडुरंग. मूळ नाव त्याचं पांडुरंग. होय पांडुरंगाचं हे पंढरपूर निर्माण झालं त्या ठिकाणी. होय आणि एक मला विषय सांगायचा असतात. हा काय? विटेवर देव उभा राहिलाय. उभा आहे तो उभाच आहे. होय आणि एक शास्त्र असं आहे, उभा राहिलाय तो खाली बसला नाही. होय खाली बसलाय तो वर उठला नाही. आणि वर गेलाय तो खाली आला नाही. वर गेलाय तो खाली आला नाही. होय एक शास्त्र वेगळं आहे. हा मग त्या पांडुरंगाचं विटेवर देव उभा राहिला म्हणून त्याचं नाव विठ्ठल पडलं. होय. मूळ नाव त्याचं पांडुरंग. पांडुरंगाचं हे पंढरपूर तीर्थक्षेत्र झालं त्या ठिकाणी. होय पंढरपूर तीर्थक्षेत्र झाल्यानंतर देवानं काय लागलं होतं बोलायला. देव विटेवर उभा राहिलाय. होय तो विटेवर उभा राहून या पुंडलिकाला एक आशीर्वाद दिलाय. वरदान काय लागलं होतं द्यायला. काय वरदान दिला माहिती काय? हा हे पंढरपूर हे मोठं तीर्थक्षेत्र होईल. इथं अनेक साधू संत येतील, भक्त मंडळ येतील, होय. चंद्रभागे स्नान करतील, प्रथम या भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतील. होय. मग त्या संतांना माझं दर्शन या ठिकाणी. असं वरदान लागलं होतं द्यायला. हे कशामुळे घडलं? पंढरपूर आई वडिलांचं सेवा केल्यामुळे. आई वडिलांचं सेवा केल्यामुळे पंढरपूर झालंय. होय मग आताची मुलं आई वडिलांची सेवा कुठपर्यंत करतात? हो, तांदूळ पुढपर्यंत करतात. आई वडिलांचं गोष्ट कुठेपर्यंत आताची मुलं ऐकतात? लगीन उस्तर ऐकतात. लगीन झाले की काय करतात? बायकोच ऐकतात. बायकोच ऐकतात. होय मग लगीन झालेलं प्रत्येक जण सगळेजण बायकोच ऐकतात. आई वडिलांना त्यात विसरतात. बायकोचं कोण ऐकत नाही मला सांगा जरा. सगळेजण ऐकतात. मग सगळेजण बायकोचं गोष्ट ऐकतात हे खरं आहे. होय मग बायकोचं किती गोष्ट ऐकलं तरी आईचं माया, आईचं आतडं हे एक वेगळंच असतं या ठिकाणी. कसं असतंय. कसं असतंय? बायको मिळाली जरा पोरी मनाचे आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची. 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 लहानपणी कडेवर खेळायला सवेऱ्या, बालपणी मांडीवर डोळ्याला सवेऱ्या. मिळणार नाही पुन्हा जागा हक्काचे. आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची. 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 झालंय सोन अण्णा महाराजांच्या रूपाने. हातानं घ्या कोणी धरून घ्या कोणी सुपानं. झालंय सोनं अण्णा महाराजांच्या रूपानं. हातानं घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपानं. युवराज